तर अर्थसंकल्पात तरतूद केल्याप्रमाणे अर्थमंत्री निधी देत असतात असं आनंद परांजपे यांनी म्हटलंय। आम्ही सगळेजण अजितदादांच्या पाठीशी ताकदीनं उभे असल्याचं परांजपे यांनी म्हटलंय। शिंदेचे मंत्री अजित पवारांवर नाराज असल्याच्या प्रश्नावरती परांजपे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। उपमुख्यमंत्री आणि तुमच्या पक्षाचे अध्यक्ष असलेले अजित पवार यांच्यावरती थेट टीका जी आहे ती शिवसेनेच्या मंत्र्यांकडून केली जाते की त्यांना निधी वाटपात दुजाभाव जो आहे तो उपमुख्यमंत्री अजित पवार करतात। अर्थसंकल्प ज्यावेळेला बनतो, ज्यावेळेला तो सादर केला जातो, त्यावेळेला तो पहिले कॅबिनेटला सादर केला जातो। सामूहिक निर्णयातनं तो अर्थसंकल्प नंतर विधानसभेला मांडला जातो आणि त्यामुळे त्याच्यावर अंतिम स्वाक्षरी ही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची असते। अर्थसंकल्प बनताना देखील शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब देखील त्या चर्चेला असतात आणि त्यामुळे ज्यावेळेला अर्थसंकल्प बनतो त्यावेळी ती एक सामूहिक जबाबदारी असते। त्याला दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं की असा कुठल्याही विभागाचा निधी दुसरीकडे वळवता येत नाही, ज्यांना अर्थसंकल्प समजत नाही ते अशा प्रकारचे आरोप करतात। ठाण्यामध्ये राष्ट्रवादीचं अस्तित्व काय असेल? राष्ट्रवादी मागच्या वेळेला 2 नंबरचा पक्ष होता। आमचे जवळजवळ 36 नगरसेवक त्यावेळेला निवडून आले होते। शिवसेना 1 नंबरचा पक्ष होता आणि भारतीय जनता पक्ष 3 नंबरचा पक्ष होता। याही वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रयत्न असेल एकतर महायुती म्हणून लढावं, जशा प्रकारचे आदेश पक्ष देईल महायुतीमध्ये लढावं अशा प्रकारचा निर्णय तिन्ही नेत्यांचा होईल अशी अपेक्षा आहे। पण शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला निवडणूक लढवायला लागते आणि त्याप्रमाणे आम्ही देखील आमच्या तयारीला लागलेलो आहोत। गणेश अक्षय मंकणी, TV9 मराठी।